नमस्कार श्रोते हो. आज जाने की जिद ना करो या कथेचा भाग दुसरा. त्याआधी थोडेसे मागचे. उषा बधीर झाली. धप्पकन खाली बसली. आपल्या कानात काहीतरी किर्र आवाज येतो असं तिला जाणवलं. तिच्या हृदयाचे ठोके हृदय सोडून बाहेर येत होते. आणि आता पुढे हे सारे अनिता आतून पाहत होती. आणि जसा मनीष आत गेला ती हळूच बाहेर आली. शुद्ध हरपलेल्या उषाला हाताशी धरून बेडरूम मध्ये घेऊन गेली. मनीषला शिव्या शाप देत आपल्यासोबत उषाची ही सुटकेस भरू लागली. सगळी बांधाबांध झाल्यावर अनिताने उषाकडे पाहिले. ती अजूनही शून्यात पाहत होती. तिने तिला भानावर आणले आणि म्हणाली, चल आवरून घे पटकन. 10:30 वाजता निघू. 1-1.5 तासात घरी पोहोचू. मी टॅक्सी बुक करते. मध्येच आठवल्यासारखं होऊन अनिता परत बोलू लागली, तुझे दागिने कुठे आहेत? सगळे घेऊन चल. यांचा काही नेम नाही. आर्मी ऑफिसर म्हणे बायकांना रात्री निघून जायला सांगतो. मी सांगते याचाच डाव असेल बघ. प्रत्येक सुटीत येऊन लग्न करायचे असा. आई काय आयुष्यभर पुरणार आहे का याला? पण उषा कुठे काय ऐकत होती. टॅक्सी आली. अनिता आपले सामान घेऊन उषाला बोलवू लागली. उषा चल, टॅक्सी उभी आहे. उषा उषा. उषा बेडरूममध्ये खुर्चीवर बसली होती. अनिता आली. तिला हात लावत म्हणाली, चल ना ग बाई, झाला तेवढा तमाशा पुरे झाला. घरी गेल्यावर आपण सविस्तर बोलू. उषाने तिला हातानेच थांबवले आणि म्हणाली, तू जा, मी उद्या सकाळी येते. त्यावर अनिता इतकी वैतागली, घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं. अगं तुला जराही अक्कल नाही आहे का की घरात बसून सगळीच विकून खाल्लीस? त्या माणसाने आपल्याला हाकलले आहे घरातून. तू कितीही रक्त आटवलं तरी कुणाला काहीही फरक पडणार नाही आहे. चल. आणि तिला खेचू लागली. आता मात्र उषा आवाज चढवून तिला म्हणाली, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? कृपा कर, माझा अंत पाहू नकोस. तू खरंच जा, मी उद्या सकाळी येते. अनिता चपापली. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा तिने तिचा चढा स्वर ऐकला होता. अनिता निघून गेली आणि एक भयान शांतता पसरली. उषाची विचारचक्रे घुमू लागली. लहानपणापासून मायेला वंचित राहिलेली ती आत्ता कुठे आपुलकीची ऊब मिळत होती आणि सगळे धुसर होऊन बसले. लग्नात माहेर सोडताना मामांनी भरल्या डोळ्यांनी तिला पोहोचते करतानाचे शब्द, पोरी आमच्या संस्काराची लाज राख आणि सासरचीच होऊन जा. तेव्हापासून माहेरी न परतलेली खरंच सासरचीच होऊन बसली होती ती. भान आले. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. ती उठली. तिन्ही घरातली सगळी कामं आवरली. परत बेडरूममध्ये आली आणि टेबलवरचा नाईट लॅम्प लावून काहीसे लिहून काढू लागली. 5:30 झाले. ती बाहेर आली सुटकेस घेऊन. हॉलमध्ये मनीष सोफ्यावर डोके मागे टेकवून बसला होता. ती म्हणाली, निघते आहे. मनीष सावध झाला. रात्रभर आई शेजारी बसून चांगलाच अवघडला होता म्हणून बाहेर येऊन पहुडला होता. ती पुढे काही बोलणार इतक्यात तिच्याकडे उपहासात्मक पाहत त्याने मान वळवली. सोफ्यावरच्या टीपॉयवर तिने एक वही आणि घराच्या किल्ल्या ठेवल्या. मनीष तडक बेडरूममध्ये निघून गेला. रात्रीपासून स्वतःला रोखलेल्या उषाच्या डोळ्यातून आसवे गळू लागले. इतकी नकोशी झाली आहे मी यांना, असे म्हणत धुसर झालेल्या नजरेत घर सामावून घेऊ लागली. त्या घरात घालवलेले सुखद क्षण
चित्रफितीसारखे तिच्या डोळ्यांसमोरून गेले. ती खाली आली. सुटकेस टॅक्सीमध्ये टाकताना परत एकदा सोसायटीकडे मन भरून पाहिल्यावर तिने टॅक्सीवाल्याला म्हटले, स्टेशन. इथे दूधवाल्याने उषाला जाताना पाहिले. तिला हाकाही मारल्या, पण तिचे लक्ष नव्हतं. तिला कुणाच्या दृष्टिक्षेपात यायच्या आधी निघून जायचं होतं. तो वर आला आणि बघतो तर दरवाजा उघडा. त्याने आवाज देताच आतमधून मनीष आला. नुकतीच आंघोळ आटपल्याने डोके पुसत होता. अरे भाऊ, आप आ गए. त्याने दुधासोबत शुद्ध तुपाची बरणी पण त्याच्या हातात दिली आणि म्हणाला, भाभी जल्दी में थी शायद. आवाज दे रहा था, देखा ही नहीं पलट के. मनीषला ते ऐकण्यात काहीच उत्साह नव्हता. त्याने ते तुपाचे किती रुपये झाले हे विचारले. दूधवाला म्हणाला, भाभी को सब पता है. त्यावर मनीष चिडला आणि म्हणाला, मुझे बताने में कुछ तकलीफ है क्या. त्यावर दूधवाल्याने मनीषला सांगितले, 4 महिन्यापूर्वी त्याच्या बायकोची गर्भपिशवी काढण्यात आली. त्यात गाठी झाल्या होत्या आणि पैसे कमी पडत होते. त्यावेळेला उषाने त्याला पैशांची आणि वैद्यकीय मदत केली होती. आता बायको सुखरूप आहे, पण भाभीजी पैसे परत घेत नाहीत, म्हणून त्याची परतफेड म्हणून हे कधी दही तर कधी पनीर असे मी त्यांना देतो. आणि कसा भाभी सगळ्यांचा हिशोब ठेवतात. मनीष येणार म्हणून खास शुद्ध देशी गाईच्या दुधाचे तूप मागवले होते तिने, हेही सांगितले. भाभी कब वापस आएगी. यावर मात्र काही उत्तर नव्हते मनीषकडे. ती तुपाची बरणी तशीच स्वयंपाकघरात ठेवून तो परत सोफ्यावर विसावला. उन्हे वर येऊ लागल्यामुळे हॉलमधला तो मंद मंद प्रकाश आता नाहीसा होऊन पूर्ण घर सूर्यप्रकाशाने न्हावून निघाले. मनीषने डोळे उघडले आणि आपण दुसऱ्या कोणाच्या घरात तर नाही बसलो ना, असा त्याला भास झाला. भिंतीचे उडून गेलेले कलर नाहीसे झाले होते. आकर्षक असे झुंबर छतावर विराजमान झाले होते. फर्निचर तेच होते, पण त्याची रचना अशी केली गेली होती की हॉल अचानक मोठा भासायला लागला होता. घरात ठराविक वेळेनंतर सुगंध दरवळायचा. तेव्हा त्याला समजले की कसली तरी आधुनिक स्प्रे प्रणाली घरासाठी करून ठेवली आहे. नवीन पडदे, नवीन पण प्राचीन भासणाऱ्या शोभेच्या वस्तू, असे बरेच लक्षात येण्याजोगे बदल. हॉलला लागूनच स्वयंपाकघर होते, पण ते वेगळे करण्यासाठी आणि आलेल्या पाहुण्यांना स्वयंपाकघरात काय चाललं आहे हे दिसू नये म्हणून जमिनीपासून 5 फूट उंचीचे एक बुक शेल्फ करून घेतले होते आणि त्यात सगळी मनीषची आवडती पुस्तके ठेवण्यात आली होती. स्वयंपाकघर पूर्णपणे बदलून अत्याधुनिक सोयीनुसार नटले होते. समोर ठेवलेले डायनिंग टेबल तर क्या बात. आईच्या खोलीत तिची आणि बाबांची एक मोठी एकदम खानदानी वाटावी अशी तसबीर लावली गेली होती. आणि त्याची आवडती फुलांनी डवरलेली बाल्कनी तर इतकी प्रेक्षणीय आणि मनमोहक झाली होती की स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असे म्हणणे वावगे नाही ठरणार. एरवी झाडांमुळे त्याला घालण्यात येणाऱ्या पाण्यामुळे भिंती खराब होतात, गळती होते म्हणून तक्रार असायची सोसायटी सेक्रेटरीकडे. पण निरखून पाहता त्याच्या लक्षात आले की कुंड्यांमधून निचरा झालेले पाणी आधुनिक प्रणालीने आपोआप एका मोठ्या बादलीत जमा होते आहे. ना कुठे पाण्याचे ओघळ, ना भिंतींना डाग. बाल्कनी मोठी असल्या कारणाने कोपऱ्यात एक व्यायामाची सायकल ठेवण्यात आली होती. गेस्ट रूममध्ये थोडे अडगडीचे सामान होते, पण सगळ्याच खोल्या अतिशय सुंदररित्या सजवल्या होत्या. घराचा झालेला कायापालट लक्षात न येण्याजोगा मनीष नक्कीच वेडा नव्हता. आपण कोणीतरी भलतीच श्रीमंत आसामी आहोत असे त्याला वाटू लागले. बाल्कनीत कॉफीचे झुरके घेत
मनीष आसमंतातला गारवा अनुभवत असतानाच दारावर बेल वाजली आणि कमला मावशी आत आली. अरे मनीष, बाबा तू कधी आलास, म्हणत त्याची दृष्ट काढत बोट कडाकडा आपल्या कानशिलाशी मोडली. मनीष सुखावला आणि ती उषाताई उषाताई करत आत निघून गेली. उषाचं नाव ऐकताच रात्रीचा सारा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून गेला आणि त्याने ओरडतच ती माहेरी गेली आहे असे कमल मावशीला सांगितले. अरे असं कसं माहेरी गेल्या, उद्या दिवाळी, तुमचा पहिला दिवाळ सण, समधी तयारी करायची हाय असे म्हणत केर काढता काढता मध्येच थांबली. आज त्या मला काय काय करायचं समद सांगणार होत्या, सांगून नाही गेल्या का असे विचारू लागले. मनीषने विषय बदलावा म्हणून तिच्या कानाकडे पाहत विचारले, हे काय नवीन तुझ्या कानात चमकताय. त्यावर ती हसून म्हणाली, ऐकू कमी येतंय ना म्हणून उषाताईंनी हे मिशीन घेऊन दिलं या. आणि परत तिचे गोडवे गात कामाला लागले. मनीष हताश होऊन सोफ्यावर बसला. समोरचा चाव्यांचा जुडगा आणि वही त्याच्या नजरेस पडली. दोन्ही गोष्टी हातात घेतल्या आणि वही उचलून वाचणार तेवढ्यात उषा उषा असा आवाज आला. समोर पाहतो तर आई हॉलमध्ये चालत आलेली. आई, तू चालत कशी काय आलीस, मला बोलवायचे ना असे म्हणून मनीषने त्यांना सावरून बसवले. त्याला पाहून त्यांनी त्याला मिठी मारली. कधी आलास बाळा, उठवायचे ना मला, उषा पण काही बोलली नाही मला. बघ आज तू सांगायच्या आधी आंघोळ करून आली आहे ग. मनीष चमकून आईकडे पाहतच राहिला. किती वाढलास रे, तुला काही खायला नाही देत का तिथे. उषा आज चांगलं चुंगलं कर ग, माझ्या बाळाला पोटभर खाताना पाहू दे मला. मनीष आईकडे काळजीने पाहत होता. काल घडलेल्या प्रकाराचा पुसट उच्चार देखील नव्हता तिच्या बोलण्यात. आज इतक्या वर्षांनी आई इतकी दिलखुलास बोलत होती, संवाद साधत होती. हो 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 त्या करत्यालच त्या, पण आता हे उपीट खाऊन घ्या पहिले असे म्हणून कमल मावशीने दोघांच्या डिश डायनिंग टेबलवर ठेवल्या. सोबत मनीषसाठी संत्र्याचा रस आणि ताई मॅडमसाठी कॉफी देखील ठेवली आणि मनीषला गप्प राहायचा इशारा केला. नाश्ता झाल्यावर मनीषने विचारले, आई आराम करतेस का जरा. तेवढ्यात कमल ताईंनी गोळ्या आणून दिल्या. मनात विचार आला, हिला कसे माहीत कुठल्या गोळ्या ते. आता आराम बिराम काय बी नाही, आधी ठरल्याप्रमाणे सायकलवर बसा जाऊन, नाहीतर उषाताई वरडतील तुम्हाला आणि मला बी. हे बोलत 7ही दिवसांचे नावं असलेला डब्बा त्याच्या हातात दिला आणि त्या दोघी बाल्कनीत गेल्या. हे आपल्याला का नाही सुचले कधी असे म्हणत मनीष त्या गोळ्यांच्या कप्पेवाल्या डब्याकडे पाहत बसला. मनीष काहीही उत्तर देत नाहीये हे हेरून कमल मावशींना थोडा संशय आला. ती म्हणाली, पोरगी गोड आहे मनीष बाबा, समद्यांना लळा लावला आहे पोरीनं. आता हे बघा, कानाचं मिशीन मला लावून दिला ना, हे घरचं रंगकाम काढलं म्हणून म्या लय म्हणजे लय कटकट केली. सकाळ संध्याकाळ पुसानं झाडा आणि जसं काम संपलं त्या कंपनीच्या माणसाला बोलावून हे करून आणलं. आता सुनेनं 10 कोसावरनं पण काय बी माझी चुगली केली मला झाक ऐकाया येतंय बघा. पैका पगारातून कापून घ्या म्हणलं, घेती म्हणत्यात नि कापत बी नाही. आता काल परवाच मला बोलल्या की तुमचा मनीष बाबा आला की त्यालाच द्या म्हणून. पदराने तिने डोळे पुसले. ही यायामाची सायकल ताई मॅडमना बळे आणून दिली. आधी खूप लब्बाड बोलल्या, ओरडल्या आणि आता बघा, ती लक्ष्मी आहे घरची, त्यांना मोह ओळखते मी. त्या सणासुदीला माहेराला जाणाऱ्यातला नाही, काय बी झाले तरी. साधं बाजाराला जायचं झालं तरी 10 वेळा सांगून जातात.
ताई मॅडम खूप बेचैन होतात ना त्या नसल्या तर. आता तुम्ही हात म्हणून ठीक, पण लवकर घेऊन या त्यांना, काय ते मिटवून टाका, असे म्हणत तिने हात जोडले. मनीष हाडाचा फौजी, त्यामुळे एकदा ठरलेली मते सहसा बदलत नसत त्याची. काय जादू केली आहे या उषाने, असे म्हणत त्याने टीव्ही लावला. जगाचा समाचार जाणून घेणे हा त्याचा छंदच होता. रेल्वे अपघात, खून, बँक बुडाल्या याचा आढावा घेत होता. तेवढ्यात त्याची आई आली. त्याच्या बाजूला बसत, उषा दिसत नाही रे ती, कुठे बाहेर पाठवले आहे का तिला? असू दे हो असू दे, माझे आपले नेहमीचेच. उद्या दिवाळी, काहीतरी खरेदीला गेली असेल. मनीषच्या हातून रिमोट घेत त्यांनी आपली आवडती सिरियल लावली. तो पाहतच राहिला. त्याने तिला हळूच विचारले, आई तू खुश आहेस ना? तुला काही त्रास नाही ना होत? आणि तब्येत कशी असते तुझी? मला काय झालं आहे आता, हा आजारच इतका कंटाळवाणा आहे खरा, पण ती आहे ना हिटलर, तुझी बायको, खूप छळ करते माझा. रोज विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, व्यायामाचे नवीन नवीन प्रकार, आज हे तर उद्या ते. आता काय तर ही सायकल आणून ठेवली आहे आणि 1760 गोळ्या. तो डॉक्टर तिला बनवतो आणि ही बनली जाते. आता बाबा होते त्यावेळेला कुठे होतं हे सगळं, पण हिने नुसता चंग बांधलाय. मला म्हणते तुम्हाला मॅरेथॉनला बघा पळवते की नाही ते. आणि दोघे हसायला लागले. तेवढ्यात डॉक्टर कुलकर्णी आत आले. गुड मॉर्निंग मेजर म्हणत मनीषशी हस्तांदोलन केले. तेवढ्यात या या डॉक्टर साहेब, आता तुमचाच विषय चालू होता म्हणत मनीषच्या आईने त्यांना बसायला सांगितले. कमल मावशींना चहा पाण्याचं पाहायला सांगण्यात आले. इकडच्या तिकडच्या बॉर्डरच्या गप्पा मारून डॉक्टरांनी आईला तपासले. एकदम परफेक्ट म्हणत सुनबाई कुठे आहे असे विचारताच ती दिवाळीच्या खरेदीला गेली आहे हे सांगण्यात आले. चला तर, पेशंट एकदम परफेक्ट आहे तर मग माझी इथे काय गरज? उषा आली की तिला कॉल करायला सांगा, असे म्हणत डॉक्टर निघाले. मनीष त्यांना खाली सोडून येतो असे बोलून निघाला. डॉक्टरांना कालचा प्रकार सविस्तरपणे सांगून त्यामागचे कारण आणि आईच्या तब्येतीची विचारपूस करताच डॉक्टरांनी त्यांच्यातील सुधारणा म्हणजे चमत्कारच आहे असे सांगितले. हे होणारे भास हे गोळ्यांचे साईड इफेक्ट्स असू शकतात, म्हणून औषधाच्या प्रमाणात थोडाफार बदल करून आम्ही आमचे बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. पार्किन्सन्स या आजारात पेशंटला खुश ठेवावे लागते, त्यांच्या कलाने घ्यावे लागते. शरीराने खूप धीमे झाले असल्यामुळे त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उमेद देणे फार गरजेचे असते. आणि उषा ही एक उत्तम सून तर आहेच, पण एक उत्तम परिचारिकाही आहे. मी दिलेल्या सूचना ती अगदी काटेकोरपणे पाळते, पथ्य पाणी देखील. अँड द रिझल्ट इज इन फ्रंट ऑफ यू. यू आर व्हेरी लकी माय बॉय. तुझ्या आईतली सुधारणा पाहताच मी उषाला मला जॉईन व्हायला सांगितले, तर ती तुला विचारून कळवेन असे बोललेली मला. सो थिंक ऑन इट अँड हॅपी दिवाळी म्हणून डॉक्टर निघून गेले. दुश्मनाच्या हजारो गोळ्या झेलण्याचा अनुभव आता मात्र मनीषला होत होता. सकाळी दूधवाला भैया, मग कमल मावशी, आईमधले अमूलाग्र बदल आणि आता डॉक्टर कुलकर्णी, सगळेच तर काही चुकीचं नाही ठरू शकत. काय होऊन बसले हे झटकीपट निर्णय, हाय सैन्य दलाचा नियम आणि आईच्या प्रेमापोटी सत्यता पडताळून न घेता भावनिकतेला आपण किती महत्त्व दिले. काल त्या दोघींना रात्री घराबाहेर काढले. शी, हे वर्तन एका पुरुषाला, एका भारतीय जवानाला शोभेसे आहे का? दुपारची जेवण झाली आणि आईला झोपवायला म्हणून मनीष तिच्या सोबत खोलीत गेला. आईची गती खूपच संथ होती, पण ती चालते बोलते यातच तो समाधानी होता.
पलंगावर पडताच त्या याला सांगू लागल्या, बाबांचा आणि माझा फोटो पाहिलास, किती छान वाटतो ना तो तिथे. कुणा नातेवाईकांच्या लग्नात काढलेला आणि तो तिथे मोठा करून लावावा हे माझ्या मनात कधीपासूनच होतं. पण बाबांना तो फोटो काढतानाच किती अवघडल्यासारखं होत होतं. तो भिंतीवर लावणे तर दूरच. हे फिल्मीपणाचे लक्षण म्हणून माझी टिंगल करायचे. पण माझी ही इच्छा तुझ्या बायकोने मात्र पूर्ण केली. ते गेले, पण आता ही तस्वीर माझा खूप मोठा आधार होऊन बसली आहे. मोठा श्वास घेत विषय बदलत त्या परत बोलू लागल्या. तिला म्हणावं काय ते खरेदी करून लवकर ये आणि त्या अनिताला पाठव म्हणावं घरी तिच्या. काम न धाम. वकिलीचा अभ्यास करते, पण लोकांशी कसे बोलावे याचे साधे भान नाही. भटक भिंगरी कुठली. दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बरं. उषा कशी काय तिला सहन करते काय माहित. आईला मध्येच थांबवत, हो हो आई सांगतो तिला म्हणत आईला झोपायला सांगितले. आईला झोपवून मनीष बाहेर हॉलमध्ये आला. पाहतो तर सगळी बच्चा कंपनी 10 ते 15 जण नक्कीच तिथे जमा झाली होती. मनीषला पाहून थोडी भांबावली आणि उषा काकी कुठे आहे हे विचारू लागले. त्यांच्याकडून आणि कमल मावशीकडून त्याला नरकासूर वध नाटक आणि दीपोत्सवाची माहिती मिळाली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी नाटक होणार होते. अजून यांचं पाठांतर राहिलं आहे आणि त्याचे पाठांतर राहिले. प्रत्येकाचे कपडे, राक्षसाच्या मिशा सगळं जमवायचं आहे आणि सगळे उषावर येऊन थांबणारे प्रश्न. एकूण काय गोंधळ चालू होता. आता कालच्या गोंधळाचे कारण मनीषला समजले. त्यांना सरबत पाजून संध्याकाळी या असे बोलून कमल मावशींनी त्याची पाठवणी केली. मनीष बाबाला उद्या दिवाळी, मी येणार नाही असे सांगून कमल मावशी तिथेच घुटमळत होत्या. तेवढ्यात त्यांनी ह्या चाव्यानं उषाताईंनी हिशोबाची वही इथे कुठं म्हणत हातात घेतली न मनीषकडे दिली. मनीषने भुवया उंचावत त्या हातात घेतल्या. चाव्या टीव्ही खालच्या खणात ठेवून वही वाचू लागला. ती उघडताच एक चीट खाली आली. त्यात कमलताईंना कपाटातली अमुक ठिकाणी ठेवलेली साडी आणि त्यातच ठेवलेले पैशांचे पाकिट दिवाळी भेट म्हणून द्या असे लिहिले होते. मनीष आत गेला. सगळे जागच्या जागी होते. वस्तू सुपूर्द केल्यावर कमल मावशी आनंदाने जाती झाली. जाताना उषाताईला आजच्या आज बोलवून घ्या, नाहीतर आई कसे त्याला पुरेपुरे करून सोडतील. जाताना उषाताईला आजच्या आज बोलवून घ्या, नाहीतर आई कसे त्याला पुरेपुरे करून सोडेल हेही समजावले. आता मात्र मनीष विचारात गुंतला. त्याला जेवण त्याला करता येत होते, पण आईला कसं समजवणार तो. कथा क्रमशः. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. पुन्हा आपली भेट कथेच्या पुढच्या भागात आहेच. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि माझ्या चॅनलवरच्या निरनिराळ्या कथा ऐकत राहा. धन्यवाद.